भिवंडी तालुका के कुकसे गांव में संपूर्ण पाटिल परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ गोंधल कार्यक्रम का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि भगत एकनाथ महाराज भोईर व शिवसेना उप तालुका प्रमुख श्री रघुनाथ पाटिल, नरेश पाटिल, पांडुरंग पाटिल, रवि पाटिल, पंडित पाटिल, शनिवार पाटिल, चंद्रकांत पाटिल, साईनाथ पाटिल, बालाराम पाटिल, माजी सरपंच दिलीप पाटिल, विकास पाटिल, माजी उपसरपंच आकाश पाटिल, सुदाम पाटिल, अभिमन्यु पाटिल, रमेश पाटिल, जयेश पाटिल, गणेश पाटिल, कल्पेश पाटिल, मेघनाथ पाटिल, जगन पाटिल, प्रेमनाथ पाटिल, आदित्य पाटिल, अनंता पाटिल तथा कुकसे गांव के 200 से भी अधिक संपूर्ण पाटिल परिवारों ने दिनांक 27 दिसंबर 2024 को तुलजापुर के पास सैलाई देवी तुलजा भवानी मंदिर में अभिषेक व महापूजा की। तो वहीं 28 दिसंबर 2024 को सुबह जेजोड़ी तालाब में देवों का स्नान किया। उसके बाद शाम को जेजोड़ी गढ़ पर्वत शिवलिंगाकार मृत्यु कोली दूसरे कैलाश शेखर जेजोड़ी जूनागढ़ में देवों का अभिषेक व महापूजा कर दर्शन किया। तो वहीं दिनांक 29 दिसंबर 2024 को सुबह श्री मातंड देव स्थान जेजोड़ी में श्री खंडोबा की अभिषेक व महापूजा कर दर्शन कर जब संपूर्ण पाटिल परिवारों ने कुकसे गांव पहुंचे तो भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्री एकनाथ देव पाटिल, रमेश पाटिल, एकनाथ लक्ष्मण पाटिल, देवीदास पाटिल, माजी सरपंच कमलाबाई पाटिल, सोमनाथ मारुति पाटिल, साईनाथ पाटिल, राजू पाटिल द्वारा गाजे बाजे के साथ सभी देवों का व सभी लोगों का स्वागत किया। तो वहीं दिनांक 31 दिसंबर 2024 को कुकसे गांव के संपूर्ण पाटिल परिवारों द्वारा कुल दैवत के अभिषेक, महापूजा, महाआरती, हवन, पालखी सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन कर अति सुंदर गोंधल कार्यक्रम का आयोजन किया गया। तो वहीं इस अवसर पर श्री कल्पेश पाटिल का जन्मदिन भी केक काटकर मनाया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी।
आज आमचा कार्यक्रम बघा चौथा दिवस असेल, कारण का आम्ही 27 तारखेला पहिल्यांदा गेलो. आमची शेलाई माता आमची खानदानी गेली तर आम्हाला माहित नव्हतं, पण आमचे गुरुवारी भगत आप्पा एकनाथ भाऊ खरोखर त्याने आज आमचं जे जागृत केलेलं आहे. कारण ते आम्ही शेलाईला गेलो ना तसा आम्हाला काढायला होता. आमच्या वडील बघेल ते आम्हाला माहित नाही, वडिलांना सांगितलं असतं आमची देवी रात्री शेलाई म्हणून. खरोखर आमचे जे भगत आहेत त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तिथून आम्ही गेलो तुळजापूरला. रात्रीचे आम्ही 1-1:30 वाजता दर्शन घेतला. आमच्या भक्ताला एकाला भूक लागली नाही त्यावेळेला, कोणी जेव्हा सुद्धा मागितलं नाही. एवढी देवाचा आमचा देव जागूच झाला होता. संपूर्ण रात्र लोकांनी जागून काढली. सकाळी कांदा पोळ्या खाऊन 3-3:30ला आम्ही जेवायला गेलो जेजुरी घरातून सॉरी देव धुतल्यानंतर आम्ही जेवण केला. 4 वाजता आम्ही जुन्या घराला गेलो. तिथे गेल्यानंतर आमचं खरोखर देवाने म्हणजे अक्षरशः पाऊस पडला त्याची आणि सर्व कार्य व्यवस्थित झालं. 3 दिवस आम्ही ते कार्यक्रम एकदम प्रत्येक कार्यक्रम झालं. आणि कालची सोमवती अमावस्या असल्या कारणाने आमचा आज सकाळी अभिषेक झाला, त्याच्यानंतर होम हवन झाले, त्याच्यानंतर आम्ही देवाची मिरवणूक काढली आणि रात्र जागर बोललो. आणि त्याच्यानंतर आमचं देवाचं लग्न सकाळी पहाटे 4 वाजता, त्याच्यानंतर लग्न तुटला जाईल, त्याच्यानंतर देवाला आमचा सोहळा केला जाईल. असा आमचा भरगच्च कार्यक्रम होता. खरं चांगल्या प्रकारे आमच्या सर्व भक्तांना एकही कुठल्या प्रकारचा आम्हाला देवाने दाखवलं नाही. सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो. खरं सत्य आम्ही देवाचं ऋणी आहोत. भक्त आणि आमची इच्छा प्रत्येक वर्षी जे चांगलंच आहे. आणि खरं आमची जे देवभक्त आहेत हे चांगले आहेत, उत्सुक आहेत, त्याच्यामुळे नक्कीच जेजून प्रयत्न करतील. नमस्कार. सर्वप्रथम मी एकनाथ महाराज भोईर वासीन यांच्या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या 2 वर्षापासून आमचं चालू आहे, पण तो काय आमचा यशस्वी होत नव्हता. शेवटी ह्या वर्षी आमचा तो कार्यक्रम यशस्वी झाला. आणि यांची जी कुलस्वामिनी आहे मूळ शालाई राशेंची, या राशेंच्या देवीला यांना मी जेव्हा नियोजन दिलं का आपल्याला ही शालाई माता आहे, त्यांना तर माहिती पण नव्हतं. जे जेजुरीला जायचे दर्शन करून यायचे एवढंच त्यांना, पण मूळ शालाई कुठे ही माहिती नव्हती. मग आम्ही 2 बस भरून आम्ही ही जी माणसं व काही गाड्या यांना सर्वांना घेऊन आम्ही त्या शालाईला गेलो. राशेंना मला वाटतं तरी पण नाही करताना आमच्याकडनं 7:30-8 अशी वाजले असतील. तिथे त्या देवीचा अभिषेक झाला. त्या देवीला बघल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाला काटा मारला, कारण ती शालाई माता अशी आहे का माहूरगडच्या रेणुका मातेचं रूप येते. ते एवढं जलद आणि एवढं तेजस्वी नव्हतं तर ते बघल्यानंतर सर्वांनी अभिषेक केला, दर्शन केला ना आम्ही तिथून रात्री तुळजापूरला गेलो. तुळजापूरला गेल्यानंतर रात्रीचे 1 वाजलं होतं. 1 वाजल्यानंतर 2 वाजता मंदिर उघडतो. 2 वाजता आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो. सर्वांनी त्या देवीचा अभिषेक केला. सर्वांना कोणाला अशी झोप आली नाही का कंटाळा आला नाही काही नाही. सर्व उत्सवामध्ये होते, कारण ती तेजच वेगळी होती. कारण ती शालाई बघल्यानंतर ती पुढची तेज एकदम उत्सवाने सर्व होते. त्याला मी त्या देवीचा अभिषेक केलं. तिथून पण आम्ही थोडा वेळ फक्त आराम केला. त्याच्यानंतर आम्ही जो सकाळी निघालो तो डायरेक्ट नदीवर करा नदीवरचा कार्यक्रम करून आम्ही आमच्या रूमवर गेलो. काही नाही ठेवता तिथून लगेच फक्त गाडीचं सामान फक्त जेवणाचा उतरवला. त्याच्यात आम्ही कडेपठारला गेलो. कडेपठारला आमचं नशीब एवढं भाग्य आहे का सोमवतीला 2 दिवस आणि त्याच्या आधी आमच्या देवांचा अभिषेक, देवांची आंघोळ झाली ना, आमच्या देवांची अभिषेक झाल्याच्या नंतर ज्या वेळेला एवढा पाऊस पडला तर फक्त आमच्या देवाचा अभिषेक आतमध्ये होता ना, पावसामध्ये आम्ही सर्व दिसत होतो. तिथे लाईट सुद्धा गेली तरी सुद्धा आम्ही एवढा आनंदामध्ये उतरलो. असं वाटलं नाही का भूक लागली का कंटाळा आला काय. खाली आल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं, सर्वांनी आराम केला. सकाळी लवकर उठून हे बघा एवढे रात्रभर जागून पण सकाळी परत सवसारखे आम्ही 4 वाजता उठून 5चा टायमिंग दिला होता. सर्वांनी 4 वाजता उठून थंड पाण्यामध्ये आंघोळ धुवून सर्वांचं नियोजन झाला. जे लोक येतील त्यांना घेऊन गेलो मागे. नंतर सर्व आले. नंतर वरती त्या घरावर गेलो, तिथे अभिषेक केला. भरमसाठ गर्दी होती, रविवार होता त्या दिवशी. तिथे आम्ही अभिषेक केला, तल्ली भंडार केला. खाली आल्यानंतर आम्ही गोंधळ केला. तिथून एकदम वाजत आम्ही आनंदाने देवाच्या कृपेने इतकं सुखरूपाने आलो ना, सुखरूपाने गेलो आजपर्यंत आम्हाला काळी सुद्धा कुठं लागली नाही. एवढा आनंद आम्हाला झाला. इथे आल्यानंतर शेलार परिवाराच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्यामुळं गोंधळ काय आम्ही पुढच्या दिवशी ठेवला. मग आजच्या दिवशी हा सोमवार आला. या सोमवारी आम्ही
मंगळवारी आम्ही हा गोंधळ ठेवल्यानंतर आता सकाळचा होम हवन झाला. होम हवन म्हणजे कुळाची इडापिडा त्या कुळाची त्या होमामध्ये नसतं हो, आणि देवाची कृपादृष्टी आमच्या या परिवारावर लागू दे. पोरं बालं जे काय आजारपण दुःख असेल ते देवा तू तुझ्या चरणी अर्पण करतो, हे सर्व काही घेऊन जा आणि सर्वांना सुख समाधान कामामध्ये यशस्वी सर्वांना असा आनंद वाटू दे. त्याच्यानंतर आम्ही हा की सोळा पूर्ण गावामध्ये जाऊन आलो. मारुतीचा किंवा गावदेवीच्या मध्ये आम्ही त्याची भेट दिली. आताचा जो कमी आमचा हा 5 पावलीचा कार्यक्रम बोलले आहेत, हे 5 पावलीचा कार्यक्रम घेतील. प्रत्येक कुटुंबाला डोक्यावर देव नाचवले जातील. जो उत्सव झाल्यानंतर आमचा महाप्रसाद होईल. महाप्रसादानंतर आमचं जागरण गोंधळ रात्रभर चालेल. सकाळी आमच्या देवाचं लंगर तुटेल, देवाचं लग्न लागेल आणि पूर्ण कार्यक्रम संपन्न होईल. जसे घट चढवले त्याचे घट आम्ही आनंदाने उतरवू अशी आम्ही विनंती करतो सर्व कुटुंबाकडनं. काय देवा वेडी वाकडी सेवा चुकबुल झाली असेल आमच्याकडनं ती पदरात घालून घे आणि या कुटुंबाला सर्वांना सुख समाधान लाभू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू 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 हैप्पी बर्थडे बार बार ये दिल गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू कल्पेश दादाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनभरून शुभेच्छा. एक कॉपी उरे